मोठेपणासाठी समाज वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं बोलत असतो. मोठेपणा ही चीजच लय बेकार आहे. माझी खरी ओळख अशी आहे, एका गरीब कुटुंबात, शेतकरी कुटुंबात, वारकरी कुटुंबात जन्माला आलेलं आहे. 7वी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत. कोण्या राजकीय पक्षाचं काम नाही, खूप शिक्षण नाही, खूप डिग्री नाही, कुठं जाऊन लय अभ्यास केला, लय पदवी मिळाली असंही काही नाही, थोबड धड नाही. म्हणजे दोन्ही बाजूने म्हणतो मी, दिसायला चांगलं नाही, बोलायला चांगलं नाही. हा का नाही. शुगर बिमारी आहे, 20 वर्षे झाले, तरी आत्ता बसल्यापासून मी छटाक गुळ खाल्ला की बा आपलं तोंड गोड होईन गोड होईन, पण ते होतच नाही. काय करायचं, त्याला काय होत नाही. याच्यातला गमतीचा भाग सोडला तर मला हे सांगायचं की मी तुमच्यापेक्षा खूप वेगळा किंवा खूप मोठा आहे किंवा लय अभ्यासक आहे असं काही नाही. आयुष्यात जे काही काम केलं, जे पाहिलं, अनुभवलं, नशिबाला जे आलं, त्याच्यातूनच शिकलो. तेच लोकाला सांगतो जे तुम्हाला पण माहीत आहे. तुम्हाला माहीत नाही असं काही वेगळं माझ्याजवळ नाहीच आहे. फक्त अंमलबजावणीत फरक आहे. माहीत सगळ्याला आहे. आता तर जग डिजिटल निघलंय काहीच्या काही, त्याच्यामुळे सगळ्याला सगळ्या गोष्टी आता माहीत आहे. फक्त करायचं का नाही करायचं हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा ज्या कंपनीने या गावासाठी या सगळं करते, अहो 1947 75 वर्षे झाले तेव्हा पुनर्वसन झालेलं गाव आहे. टाउन प्लॅनिंग. किती नशिबान आहे तुम्ही. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य आणि स्वर्ग एकदाच मिळालं, दोन्ही विसंगच. हा ना, किती भारी आहे. म्हणजे लोकाला अजून प्लॅनिंग करायची, तुम्हाला भारत स्वतंत्र झाला तेव्हा मिळाली. खूप नशिबान लोक आहे तुम्ही. त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रात असल्यामुळं शिक्षण, शेती, वागणं, बोलणं, राजकारण हे तुमच्या आणि आमच्यात फरक पडतो. आम्ही जरी जवळ असलो, भयानक फरक आहे. अतिशय चांगल्या ठिकाणी जन्माला आलेले चांगले लोक, नशिबान लोक आहे तुम्ही. बनकर साहेब म्हणे आम्हाचा आशीर्वाद, आम्ही आशीर्वाद द्यायजोगे एवढे मोठे नाही साहेब. मी जे आहे ते बोलणारा माणूस. पण तुम्ही जन्मतः तुमच्या आईवडिलांनी तुमचं नाव रन जितणारा माणूस म्हणून रणजित नाव ठेवलेलं आहे. तुम्ही रन जितणारे, आमची गरज नाही. आम्ही कोण? त्यांनी तेव्हा विचार करून तुमचं नाव ठेवलं की भाऊ रन जितायचं. पण रन जितायचं म्हणजे काय करायचं? मी तुम्हाला अजून एक सल्ला देतो साहेब. रन जितणं सोपं आहे, पुढं काय करायचं? पांडवाने कौरव मारले, सोपं आहे. कौरव मारले मग संपलं का? पुढं काय? रामाने रावण मारला, पुढं काय? म्हणून रण जितणं सोपं आहे, पुढं काय करायचं हे अवघड आहे. अनेक लोकांना रण जितता आलं पण पुढं काय करता नाही आलं. म्हणून माझी विनंती आहे की प्लॅनिंग करा. आपल्याला काय करायचं, कशासाठी कर, आणि आपला हेतू स्वच्छ पाहिजे. मग हे साध्य होतं सगळ्या गोष्टी. तुम्ही हे जेवढं मी उभा केलं कंपनी, मला अतिशय आनंद झाला. कारण शेतकऱ्यासाठी एवढं सगळं सोयी गावात असणं, एका खेडेगावात, हे सोपं नाही. नुसता माल तयार झाला का पुढं सगळं होणार आहे त्याचं. आणि आज भाव नसेल तर साठवायला पण सुविधा आहे. आणि शेतकऱ्याची खरी तीच अडचण आहे, त्याला ठेवायला जागा नाही, त्याला पैशाची गरज असते. म्हणून तो हाय त्या भावात माल विकितो. तुम्ही त्याचे दोन्ही प्रश्न सोडले. त्याला ठेवायला जागा पण करून दिली
आणि आज तुला लागत असेल तर 50-60% पैसा पण त्याला उपलब्ध करून दिला. त्याबद्दल या कंपनीचे मी मनापासून आभार मानतोय. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकरी त्याने परेशानी, त्याला पिकवता येतं, त्याला विकता येत नाही किंवा त्याची गरज त्याला चांगलं जगू देत नाही. जसं तुमचं अहिल्यानगर झालं तसं आमचं संभाजीनगर झालं. लोक म्हणते झालं की नाही झालं मला माहीत नाही. कदाचित हे ऐकायला तुम्हाला वाईट वाटेल. पण आत्ता आमच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये एका उमेदवाराने औरंगाबाद हा शब्द लिहिला आणि निवडणूक आयोगाने तो मान्य केला. तर का केलं मला अजून कळलं नाही. तुम्हाला कळतंय की नाही कळतं भगवान जाणे. मग जर निवडणूक आयोगाने औरंगाबाद हा शब्द मान्य करत असेल तर याचा अर्थ संभाजीनगर झालं की नाही झालं शंका आहे. आपल्याला त्या भानगडीशी काही घेणं नाही, आपला तो विषय नाही. म्हणजे काय चाललं आणि काय चालतं काय कळतही नाही. इथे वल्लही जळतं वाळेलही जळतं. इथं आजार म्हशीला इंजेक्शन पखालीला. लईच अवघड आहे, लईच अवघड आहे. काय काय करावं काय काही समजत नाही. त्या गावानं मला 5 वेळेस निवडून दिलं. 25 वर्ष ग्रामपंचायत माझ्या ताब्यात दिली. आबांनी संत गाडगेबाबा अभियान चालू केलं, त्याच्यात आम्ही भाग घेतला. निर्मल ग्राम पुरस्कार त्यावेळेस निघाला, त्याच्यात आम्ही भाग घेतला. माझा एक स्वभाव आहे, कोणतंही काम करायचं तर मन लावून करायचं, अभ्यास पूर्ण करायचं, कामात रडरड करायची नाही. निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला, अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते आमचा सत्कार झाला. संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात पहिलं आलं आणि मग आम्ही लोकांना माहीत झालो. नाही तर आमची काय ओळख, आमची ओळख तुम्हाला सांगितली काहीच नाही, झिरो. मी एका हॉटेलमध्ये कामाला होतो पंचायतच्या अगोदर, काय नाही, शून्य. मग लोक यायला लागले, सरकारचे माणसं यायला लागले, गाव पाहायला लागले, गावाचा अभ्यास करायला लागले. 4 पत्राचं ऑफिस, ते 4 पत्र गळके ऑफिस, म्हणजे ते पंचायतचं नव्हतं, कशाचं तरी होतं, त्याच्यात ऑफिस घातलं होतं. अतिशय गरीब ग्रामपंचायत, म्हणजे त्या गरिबीचा अंत नाही, एवढी गरीब पंचायत होती. आणि ती आमच्या हातात आली म्हणजे लोकांनी दिली. आणि माझ्या हातात पंचायत देताना मी आज बी अगदी मनापासून सांगतो, फक्त महिलांनी माझ्या हातात दिली. माणसं हरामी एका बाजूला, माणसं लय बदमाश, लय म्हणजे लयच बदमाश कलाकार. मला त्या लोकायला अजूनही कळत नव्हतं की मी निवडून कसं येतो. म्हणजे माझ्या अंदाजाने मी तुम्हाला खरं सांगतो, वारकरीची औलाद आहे, 70% माणसं माझ्या विरोधात होते. किती? 70% माझ्या गावातले. 30% माणसं माझ्या बाजूला असतील, माणसं. पण महिला 100%. मग आम्ही 130 झालो ना. यायला कळतच नव्हतं हे निवडून कसं आलं. हे 70% म्हणजे यायला लय दिसायचं ना. पण मला गॅरंटी आहे, त्याची बायको सुद्धा त्याच्या मतदानाच्या दिवशी ऐकत नव्हती. हे का घडत होतं? महिलाच्या पोटात वेगळं काही नाही, त्यांना गाव स्वच्छ सुंदर सुखी असावं ही त्यांची अपेक्षा आहे. आणि हजारो वर्षापासून आपण जे महिलावर अत्याचार करत आलो, तुम्ही आम्ही सगळे, ते त्यांना हटवायचे, त्याच्यातून द्यायला बाजूला व्हायचं आहे. आणि तो प्रयत्न आम्ही केला, ती आशा ते माझ्या गावच्या महिला त्याच्यात धुंडळीत होते आणि त्या यशस्वी झाल्या. आणि आम्ही बी त्याच पद्धतीने काम केलं.
मी गर्वानं सांगतो, आज माझ्या गावच्या महिला इतक्या सुखी महिला मला कुठं दिसत नाही. हा असायलाच पाहिजे. आणखीन पुढचा एक शब्द सांगू का? माणूस ही जात इतकी मूर्ख आहे, त्याला अजून कळलं नाही की महिला सुखी झाल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही. सुखाचं मूळ तिथं आहे, लक्ष्मी तिथंच आहे. म्हणून प्रत्येक गावानं महिलाचा आदर केला पाहिजे. महिला सुखी कशा होत्या याचा विचार केला पाहिजे. तुम्ही बघा काय नाही आहे त्यांच्याकडे आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर, पण आम्ही एक वापरायचं साधन म्हणून तिच्याकडे पाहिल्यामुळं आम्ही तिच्या जन्माचा नरक केला आणि आमचाही जन्म नरकात गेला. इथं बसलेल्या माता भगिनीला माझी विनंती आहे की तुम्हाला कुठंतरी 2 पाऊल पुढे टाकणं आहे. कोणीतरी येईन आणि आपलं चांगलं करीन ह्या भरोश्यावर राहू नका. म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या देवीचं रूप दिलेलं आहे. कायम नुसतं सरस्वती होऊन चालायचं नाही. कधी जगदंबा बी व्हा, कडक भूमिकेत कधीतरी या. गावाला घरच्याला वळण लावायचं, सुखी करायचं तर हे महिलाच्याच हातात आहे. 25 वर्षात मी काय केलं आणि माझ्या काय लक्षात आलं मी कायम सांगत असतो, ते तुमच्या इथे सांगतो आज. आणि एक अजून माझी गोष्ट, मी इथं काही बोलतो, मी ते पडेगावचं बोलत नाही. मला इथलं काहीच माहीत नाही. कोणी सांगायचा प्रयत्न केला तर मी ऐकत बी नाही, का मला या गावाशी काय घेणं आहे. मी जे बोलतो ते महाराष्ट्राचं, देशाचं, मानवाच्या कल्याणाचं. मला एका गावाची काही घेणं नाही. मला पोरगं नाही म्हणून इथली पोरगी करायची नाही. माझ्या पोरीचे लग्न झाले म्हणजे इथं द्यायची बी नाही. मला कधी आयुष्यात निवडणुकीला उभं राहायचं नाही म्हणजे तुमच्या इथं बी राहायचं नाही. मग कशासाठी मी तुमचं काही चांगलं आणि वाईट बोलन? मला काय घेणं आहे. 5 पोरी होत्या, मला 5ही पोरीचे लग्न झाले. शेवटच्या पोरीचे पोरं 8वी 9वीला आहे. शेवटच्या पोरीचे 8वी 7वी 8वीला पोर आहे. माझ्या नातीला पोरं झालेले आहे. म्हणजे मी काय पंजोबा झालो. काय राहिलं जेवणात, काय राहिलं नाही. आणि आता पोरगी नसल्यामुळे इथे द्यायची नाही म्हणलं मी. पोरायला पोरीच भेटत नाही, आता परेशानी. पण ह्या कंपनीनं जर मनापासून काम केलं ना साहेब, भविष्यात इतर गावचे लोक शेतकऱ्याच्या पोराला पोरी द्यायला तरच ते निधं. हा ना, खरंच ना. ते म्हणले पाहिजे पडेगावातच एखादं पोरग पहा. आज लय परेशान आहे पोर, लोक पोरी देत नाही. ते शरद पवार साहेब नागपूरला गेले ते मागच्या 2 महिन्यापूर्वी. तिथं स्टेजवर एक जणानं पत्र नेऊन दिलं साहेबाच्या हातात. त्या पत्रात लिहिलं होतं की माझं वय 35 झालं, मला लग्न होईना, तुम्ही काहीतरी करा. आता शरद पवार साहेब काय करीन त्याला? ते काय घरकुल आहे का याला देऊन टाकाय? हे तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे. 15-20 वर्षापूर्वी पोरीला जन्माला येऊन दिलं नाही, आता ते फेडा. महिलाला माझी विनंती आहे, अजून तरी सुधरा, मुलीला जन्माला येऊ द्या. माझ्या इथे 7-8 लोकांनी मुलीवरच ऑपरेशन केलेलं आहे. आणि 8-10 घरं आहे असे. एक घर तर असे त्यांना मुलगा नाही मुलगी नाही, तरी त्याने दुसरी बायको नाही केली. आणि मुली असणारे तर लई घर आहे, त्यांनी दुसरी बायको नाही केली. मुली असणं काय वाईट आहे का? त्यात काय ते मुलगा आणि मुलगी, उलट मुली चांगल्या. आणि अजून आम्ही सुधारलो नाही, मुलीला जन्माला येऊन दिलं नाही. आजच्या 10 वर्षाच्या बाद तुम्ही लिहून ठेवा साहेब, दोघात एक करावं लागेल. मोठा अवघड आहे, मोठा अवघड आहे. हे मी म्हणतो म्हणून नाही, ते सत्य आहे. ते
म्हणून अजून तरी मुलीला जन्माला येऊ द्या. 25 वर्षात एक गोष्ट माझ्या लक्षात आली, आपण विकासाकडे चाललो, सरकार बी घेऊन चाललं, सरकार कोणतं असो, सरकार सरकारचं काम करतं, आपण आपलं करायचं आहे. विकासाकडे चाललो आपण, ही गोष्ट खरी आहे, पण आपलं आयुष्य कमी हो राहिलं. तुम्ही ध्यान करा, विकास खूप करू राहिलो आपण, पण आयुष्य. मग हा विकास नेमका कशासाठी करायचा आहे? जर आयुष्यात राहणार नसत तर विकासाला करायचं काय? आपले आजोबा पंजोबा किती वर्ष जगत होते पहिले? 100. आणि आता आपण 60-65. का बरं? हे कशाने झालं? याला कोणी जिम्मेदारी नाही का? मग विकास खरंच विकास झाला आपला का आपण अधोगतीकडे चाललो? विकास झाला असता तर 125 वर्ष जगायला पाहिजे होतं आपण, तर त्याला विकास म्हणता येईल. जर आपण 60 आणि 65 मध्ये चाललो तर याला विकास कसं म्हणायचं? काहीतरी चुकतंय आपलं. शेतकरी आत्महत्या करू राहिला. किती शेतकरी रोज, एक दिवस खाडा नाही असं का त्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. मग आपण विकासाकडे कुठे चाललो? मी इतिहासात कधी ऐकलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांना आत्महत्या केली, मी ऐकलं नाही. मग आपला विकास होतोय का? हा ही आपल्या मनाची शंका आहे. आता आपलं काय चुकलं? मला आत्ता एक जण तुमचे पुस्तक दिलं बघा त्यांनी, त्यामध्ये त्यांनी लिहिलंय मराठीचं काय चुकलं. आपल्याला कळतंय पण आपण वागण्यात बदल करत नाही. आपण पळा पळा पळा, कुठे जायचं आपल्याला माहित नाही, नुसतं पळा. मग हे लक्षात आल्यामुळं काय करायला पाहिजे? 2-4 गोष्टी करावं असं मला वाटलं माझ्या बुद्धीमुळं. माझे काय खूप, मी काही तज्ज्ञ नाही. माझ्या काय काय लक्षात आलं का लोकांना पाणी चांगलं पाहिजे बाबा, गावात झाडं पाहिजे, गावात स्वच्छता पाहिजे, लोकांना भेसळ नाही खाल्लं पाहिजे, पोरांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, संस्कार पाहिजे, म्हाताऱ्या लोकाला जीव लावला पाहिजे, वयस्कर लोकाला. हे कामं माझ्या लक्षात आले आणि ते मी केले. जेवढं माझ्याच्यानं होईन तेवढं केलं. माझं गाव तुम्ही पाहिलं, माझ्या नजरेने माझं गाव हे फक्त बेसमेंट आहे. हे पूर्ण नाही झालं, आमचं बेसमेंट आहे. मग त्याचा कळस व्हायचा असेल तर काय काय करायला पाहिजे विचार करा. पुन्हा सांगतो, पाणी चांगलं प्या, झाडं भरपूर लावा, गावात स्वच्छता ठेवा, मुलाला संस्कार लावा, म्हाताऱ्या लोकाला जीव लावा. जर 100 वर्ष जगायचं असेल हे कामं करा. अजून एक काम आहे, पण ते जरा काम कटकटीचं आहे. ते कोणत्याच गावचे लोक ऐकत नाही, कोणी करीत नाही. त्याला काय पैसे लागत नाही, त्याला मेहनत बी लागत नाही, पण कोणतंच गाव ऐकत नाही. आणि ते काम केल्याशी तुम्ही 100 वर्ष जगायचे नाही. मग काय करू? सांगू का नको सांगू? काय करू? महिला मंडळ होय, काय करू? पण ऐकत नाही ना कोणतंच गाव. मला आत्तापर्यंत अनुभव आहे, कोणतंच गाव ऐकत नाही. तुम्ही ऐकताल? 100 वर्ष जगायचं तर ऐकावं लागेल तुम्हाला. होय, महिला मंडळ सांगू का? मूड नाही ऐकायचा, सांगू? 100 वर्ष जगायचं असेल तर 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही.
याला काय पैसे लागते, याला काय मेहनत आहे? मग का जळवतो आम्ही दुसऱ्यावर? अजून आम्हाला कळलं, कोणालाच कळलं नाही. अहो, सगळ्याला सगळ्या गोष्टी सारख्या मिळणार नाही, सरळ नाही. सगळं भारत पंतप्रधान होईन का? सगळे गावातले लोक सरपंच होते का? सगळे पैसेवाले होणार नाही, सगळे गरीब बी होणार नाही, सगळे काळे राहणार नाही, सगळे गोरे होणार नाही. पण देवाने सगळ्याला काही ना काही दिलं, त्याच्यात समाधान माना, जागा. एक दिवस जन्माला आलो, एक दिवस मरायचं आहे. इथं पाहुणे म्हणून आलो आपण, आपलं काहीच नाही इथं, कोणाचंच नाही आहे. ना टाटा बिर्लाचं नाही, ना अंबानीचं नाही, मोदी साहेबाचं बी नाही. हे मी नाही म्हणत, हे काय तुम्ही आम्हाला सगळ्याला माहिती आहे कोणाचं काय आहे इथं. कोणत्या दिवशी बुडबुडा निघून जाईन पता नाही, नो गॅरंटी. तरी आम्ही पागलवानी काऊन वागतो? कोणासाठी करतो? माणसानं माणसासारखं वागावं. आमच्या साने गुरुजींनी सांगितलं बा, खरा एक तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतपते दलित तया जाऊन उठवावे. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपण. हेच खरं जीवनाचे सार आहे. कळलं तर आहे, नाही कळलं तर काय. पण आम्ही फुगीरले, फुगीर. तुमच्याकडे माणसं किती घंटे काम करत असेल? कधी कधी विचारलं तर मोकळं बोला, मजा येते. माणूस किती घंटे काम करत असेल? 8 घंटे. बाय, एवढं खरं बोलले हे तरी बरं आहे. महिला किती घंटे काम करत असेल? 12. तुम्ही कमी म्हणल्या. हां, हे आकडा बरोबर आहे, 16 घंटे काम कर. मग पडेगावच्या माणसांनो, गर्व झालेल्या फुगीर लोक हो, खरं सांगा, रात्री पाय कोणाचे दुखत असेल? कोणाचे? महिलाचे का माणसाचे? ती 16 घंटे काम करते आणि ह्यो आरामखोर म्हणतो मग पाय दुखते. पैसे तो आहे खिशात ठेवतो, पाय तिला दाबायला लायतो. गर्व नाही तर काय? अहो, ती सगळं सोडून तुमच्यासाठी आली. भले निसर्गाच्या नियमानं आली असेल, पण आम्ही त्याची जाण ठेवली पाहिजे ना. या सांगितलेल्या 5-7 गोष्टी करा. तुमच्या गावात काही झालं असेल त्याच्यापैकी ते चांगलं आहे, नसेल झालं तर करायचा प्रयत्न करा. पाणी तर शरीरात तिकडून दुसरीकडून आलं म्हणे तुम्हाला, मला कळलं नाही. मीला शंका घोर माणूस, म्हणजे पाणी आलं म्हणून तुम्ही उठले नाही का? बरोबर आहे, तुम्ही धरणग्रस्त आहे आणि दुसरीकडून पाणी आणलं, मला हे कळलंच नाही. मी म्हणलं दुसरीकडून काहून आणलं, तर म्हणे आमचं खराब आहे. म्हणजे मी म्हणतो म्हणून पाणी खराब नाही आहे, पाणी खराबच झालं सगळ्याच. कंपन्याचं पाणी पाण्यात सोडलं, सांडपाणी सोडलं, पिकावरची औषधं खतं मारलेलं पाण्यात गेलं. आमच्या तिकडं मेलेल्या माणसाची राख पाण्यात टाकते, इकडं कुठे टाकते? पाण्यातच. कसं काय टाकते मला माहीत नाही. पाण्यात नका टाकू, माझी हात जोडून विनंती आहे. माझी आई वारली, मी नाही टाकलं. 7 वर्ष झाले आई जाऊ. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडं थोडं टाकलं, त्याच्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली, पाणी खराब व्हायचं वाचलं, नेऊन टाकायचे 500 वाचले. पाण्यात कशाला टाकायचं ते? ताई मला सांगा, एक चिमूटभर राख घेतली मेलेल्या माणसाची, चिमूटभर गिलासभर पाण्यात टाकले आणि त्या बाईला दिली, पितोय नवऱ्याचे, पेंग का नाही प्यायचं. हा, मग दुसऱ्याच्या पाण्यात पोतभर कशी काय टाकी ती हरामखोर? तिला तिच्या नवऱ्याचं चालत नाही चिमूटभर.
पाण्यात टाकायचं नाही. काहीतरी आम्ही काय केलं, काही प्रथा पाडून ठेवल्या, किंवा त्यावेळेस काही गरज असेल, दुसरा पर्याय नसेल, कळत नसेल, कोणातरी चालू केलं. आज त्याची गरज आहे का? नाही. बरं, त्यावेळेस नदी वाहत होती, आता वाहती का? नाही. आता जागोजागी अडवलं. फरक पाहणं काळानं रूप. म्हणून पाणी चांगलं करून प्या. पाणी सगळ्याचं खराब झालं. तुम्ही देशाचं पाणी चांगलं करू शकत नाही, पण आपल्या गावचं चांगलं करून पिऊ शकतो. आता ही बाटली आहे ना, 10 रुपये 20 रुपये लिटर, नाही का? पाणी तेच आहे, शुद्ध करून दिलं. मग माझं म्हणणं आहे, 10 रुपये 20 रुपये लिटरचं पाणी सर्वसाधारण माणूस कसं काय घेईन? मग हे काम कोणाचं आहे? हे काम ग्रामपंचायतचं आहे. हेच पाणी ग्रामपंचायतनं लोकाला द्यायचं, याच्यासाठी ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत काहून पुढे आली लक्षात झालं का तुमच्या? गावाला जी जी गरज आहे, एका शब्दात ऐका, गावाला लोकाला जी जी गरज आहे ते सगळं पंचायतनं द्यायचं. सगळं. हे जे महाऊर्जा तुमची कंपनी आहे ना, तुम्हाला वाईट नका वाटून देऊ साहेब, हे सगळं पंचायतनं करायला पाहिजे. तुम्ही करू शकता, 10 लोक एकत्र येऊन करू शकते, मग पंचायत का करू शकत नाही? मी लय दिवसाचं सांगतोय, सगळं 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 पंचायतनं करायला पाहिजे. पण आम्ही पंचायत करीत नाही, म्हणून लोकांना करायला लागत. पंचायत काय करते? फक्त सिमेंट रोड, त्याच्या पुढं अक्कलच नाही द्यायला. बरं, ते बी मागच्या सरपंचानं केला का पुढचा सरपंच खोदून टाकीतो, आणि तिथं काहीतरी पाईपलाईन ड्रेनेज करायला लागतो. तोच रोड खोदायचा आणि तोच करायचा, तोच रोड काही वर्षाने हेच चालू आहे. ह्याला काय डोकं बुद्धी नाही. सरपंच पद असं आहे, आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान कुलगुरू सर्वोच्च न्यायालय यांच्या बरोबरीचं पद आहे सरपंच पद. साहेब, हे कोणा माकुजीनं उठावून सरपंच व्हावं इतकं सोपं नाही. मी तर सांगत राहतो, पंढरपूरच्या पांडुरंगाचा दर्जा आणि सरपंचाचा दर्जा सारखा आहे, इतकं मोठं पद आहे. हा काही करू शकतो समाजाच्या कल्याणासाठी. पांडुरंगा इतका दर्जा दिला मी, आता आणखीन काय उरलं? आम्ही आमच्या इथे थोडं करायचा प्रयत्न केला. मी सांगितलं बेसमेंट, आमचं फक्त बेसमेंट झालं. काय केलं आम्ही? हे सगळ्या गोष्टी आम्ही दिल्या. झाडे लावले. झाडं तुम्ही पण लावा, तुमच्या इथे दिसते बरे, अजून लावा. झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही, झाडाशिवाय पाऊस पडत नाही. कोकणात 3000 पडतो, आपल्याकडे 300. काऊन? देव कोपेले का आपल्यावर? नाही. आपल्याला काय सांगितलं? पाऊस नाही पडला तर सप्ताह घाला, नाही तर देवाला पाणी घाला, कावड घेऊन जा. खोटं आहे, खोटं. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ल्याम सोयरे. झाडाशिवाय 1 मिनिट माणूस जगू शकत नाही. बाळतपणामध्ये बाई वारली तरी पोरग जगत, पण 1 मिनिट ऑक्सिजन नाही मिळाला तर पोरग जगायचं नाही. मग तुम्ही अंदाज काढा, झाडं किती महत्वाचे आहे. आपण यायच्या आधी या पृथ्वीवर यायच्या आधी 20,000 वर्षे झाडं आलेले. कधी? आणि हा काय सांगतो, तुम्ही झाडं लावले मी पाणी घातलं, आराम करा, तो हा काय संबंध आहे? काय तुम्ही कधी विचार केला नसन? साधं डोकं येते. या पृथ्वीवर आधी माणूस आला का झाडं आले? आधी माणसं आले असते तर जगले असते का? आधी झाडं आले,
पाणी कोण घातलं? पाणी आम्ही नाही घातलं, झाडं त्याची त्याची जगते, आम्हाला फक्त तोडायचे नाही. पोरायला शिकवा, बाहेरचं खाऊ नका, भेसळलंही. आता ते बाबा आला थोडं फरक होईल, आहे का नाही? हा, तुम्हाला सगळ्याला माहीत झालं ते बाबा आला ते बरं आहे. आता तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यमच आहे ना हे भडवे. तुकाराम आहे तर आपल्याला काही काळजी करायची गरज नाही, पण आपली साथ पाहिजे त्याला. तो मुळात चांगला आहे, त्याला कोणाची गरज नाही. पण ह्या दुष्टचक्रातून तो टिकला पाहिजे, म्हणून आपली साथ त्याला गरजेची आहे. अन्नात भेसळ करणारे हरामखोर 7 पिढ्या नरकात जात्यानं हलकटायच्या. अन्नात भेसळ चांगलं नाही ना हो. गावात स्वच्छता ठेवा, स्वच्छतेच्या बाबतीत बी आपण माग आहे. तुम्हाला किती वाटलं आपल्याला का आपण लय स्वच्छ आहे, पण नाही, माझं मन सांगतं का हे काही खरं नाही. बरं, तुम्ही घरात एकटे स्वच्छ होऊन उपयोग काय? बाहेर गल्ली, रस्ते, गाव, तुम्ही संडास बांधला ठीक आहे, पण तुमच्या बाहेर समोर कोणी संडासला बसत असं काय उपयोग झाला? नुसता तुम्ही बांधून चालणार नाही, अख्ख्या गावानं बांधायला पाहिजे. अख्खं गावाने बांधून उपयोग नाही, वापरलं पाहिजे. तुमचं गाव एवढं सुशिक्षित आहे, आता कोणी बाहेर जात नसेल म्हणा, आहे का नाही? अंदाजे का जाते काही? हा, कडी जाते. हा, पहा बरं, मग काय उपयोग झाला तुमचा? अहो साहेब, तुम्हाला सांगतो, एक माणूस जरी बाहेर गेला किंवा काही लोक बाहेर गेले आणि त्याच्या संडासवर ती माशी बसली, माशी, आणि उठून आली आणि आमच्या अन्नावर बसली, तर आम्ही अन्न फेकून देतो का? तुम्हाला कळलं का नाही कळलं? तुम्ही तुमचा संडास बांधला आणि खाता कोणाचं? बरं, तुम्ही काय म्हणता त्याला हलकटे, मग त्याचं खायचं का तुम्ही? माशीला साप आहे साहेब, ती त्याच्यावर बसल्यावर उठून आल्यावर ती घेऊन येईनच ना. बरं, ती काँग्रेसची आहे का भाजपची आहे का, ती कोणाचं आणलं त्यानं ते बी माहित नाही ना आपल्याला, आहे का? आम्ही खातो. आणि कदाचित ती माशी मेली, वरणात पडून, चहात पडून, पाण्यात, म्हणजे वल्ल्या ह्याच्यात पडली तर मरते. तर काही आराम करा ना. आम्हाला काय सांगितलं माहिती आहे का? ते अरे काय पागलाचं बाजार आहे. तुम्ही सांगा, 2 थेंब पाणी टाकल्यानं कसं काय शुद्ध होईल? आम्ही नाही सुधारलो. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का नाही माहिती, काही वयस्कर लोक आहे इकडे, त्यांनी पाहिलं असं, एक 10-15 वर्षापूर्वी कुत्रे संडास खायचे साहेब, खात होते. पाहिलं का? खात होते पाहिलं, बरोबर आहे ना? 10-15 वर्षापूर्वी कुत्रे खात होते संडास, पोराला बाहेर बसलेलं का ते खाऊन घ्यायचे. मला खरं सांगा तुम्ही, आता कुत्रे खाते का? अरे कुत्रे सुधारले. अरे कुत्र्याला काय जिल्हा परिषदच्या लोकांनी सांगितलं का? माणूस कधी सुधारायचं? ड्रेनेज बंदिस्त पाहिजे, गाव रोज झाडलं पाहिजे,
नख रोज काढले पाहिजे. जेवणाच्या आधी हात धुतल्यावर कपड्याला नाही पुसलं पाहिजे. बघा तुम्ही 95%च्या वर लोक हात धुतल्यावर कपड्याला पुसीते. मी काय म्हणलो कळलं का? जेवणाच्या आधी तुम्ही हात धुतले तर पुन्हा कपड्याला पुसायचे नाही, ओल्या हाताने जेवायचं. हे शास्त्र सांगत, मी नाही. ओल्या हाताने जेवा. कारण तुम्ही ज्या कपड्याला पुसलं तो कपडा चांगला असायची गॅरंटी. हॉटेलमध्ये एकच टॉवेल लटकेल राहतो, साऱ्यानं त्यालाच पुसा. महिला मंडळचं तर लईच अवघड आहे. या हात धुतल्यावर पुसीते कुठं माहित आहे? सांगू? कल्याण. ताट पुसायला बी तेच पदर, नाक पुसायला बी तेच पदर. हा ना. अहो हे पण सरपंचानं शिकवायचं आहे लोकाला, चांगलं वाईट. सरपंच त्या गावची आई आहे, पण याला एवढा अभ्यास पाहिजे ना. हे पैसे वाटून सरपंच झालं, याचा ना अकलीचा काही संबंध नाही. म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घ्या. तुमचं गाव मला माहीत नाही झाडून घेते की नाही घेते, पण रोज 2 टाइम झाडलं पाहिजे. पूर्ण गाव झाडलं पाहिजे. सडा पाणी मारलं पाहिजे रोज. कोणतंच गाव झाडून घेत नाही, कोणीच घेत नाही. कसं व्हावं? आम्ही थोडंफार करायचा प्रयत्न केला, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पंचायतनं हे सगळं करायचं, पंचायतजवळ पैसे पाहिजे. आम्ही तोच अभ्यास केला की बाबा करायचं आहे, आपल्याला वाटू राहिलं, पण पैसे. आता सरकारचे उपकार आहे, 15 वित्त आयोग देतं. हे केंद्र सरकारने पैसा चालू केला. आधी पैसा नव्हता पंचायतीला, 1 रुपया नव्हता. आता किती पैसा येतो माहिती आहे? 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये दरवर्षी. 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये दरवर्षी.